फारम पहिला भरला होता तर पहिले पैसे आले, आता बँकेत गेलती पण बँक म्हणाली आता पैसे तुमचे बंद पडले, तर आम्ही म्हणलं चालू करू, तर ते चालू होईना, तर काय करा म्हणाले ते केवायसी करा म्हणाली. तर किती हप्ते आले पहिले हप्ते एकदा आले 7,500, नंतर आले 1,500, एवढ्यात मान्य आहे. बरं आता किती राहिले तर आता 9 हप्ते राहिले. बरं मग सुनाचे किती आले तर तुमचे किती राहिले? सुनाचे एकदा आले 6,500 आणि आता नंतर आले 3,000. तेव्हापासून बंद झाली. निवडणूक झाली का त्याच्यानंतर एकच हप्ता आला. मला बँकवाले काय म्हणाले तर? बँकवाले म्हणाले ते केवायसी करून घ्या, त्याच्याशिवाय येणार नाही. त्याच्याशिवाय येणार नाही. बरं गावात किती बाय आहेत का दुसऱ्या अशा? गावात असत 1-2 पण माहिती नाही. तुमची केवायसी झाली नाही? नाही, केवायसी केलीच नाही पहिली. हां, याच्यात पोस्टात खातं खोललंय. आम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, 12,000 पर्यंत आम्हाला पडले. नंतरचे हप्ते बंद झाले आमचे. आम्ही बँकेमध्ये गेलो तर ते सर म्हणले की केवायसी करा म्हणून. आमचे आता हप्ते पडणं झाले. तर 4 हप्ते बाकी आहेत आमचे. किती वेळा गेले बँकेमध्ये? 2 वेळा गेलो आम्ही. कधी करायची केवायसी? आता उद्या म्हणजे आता सोमवारपासून सोमवारी जातो आम्ही. मला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही, त्यासाठी मला बँकेकडून फोन आला होता की केवायसी करा. मी केवायसी केली पण माझे पैसे आले नाही. बाकीच्या महिलांचे पैसे आले. मी बँकेत जाऊन बघितलं तर माझे पैसे आले नाहीत. आणि माझी एवढीच विनंती आहे सरकारला की माझी केवायसी पूर्ण करून मला माझे पैसे द्यावे, एवढीच सरकारला विनंती आहे. माझं नाव वंदना प्रदीप खोलाने आणि मला लाडक्या बहिणीचे पैसे पण नाही आले. आणि मी बँकेत पण गेले होते, केवायसी पण पूर्ण झालेली आहे. साहेबांनी सांगितलं केवायसी पूर्ण झालेली, पण पैसे चेक केले तर आले नाही माझ्या खात्यावर. आणि मला घरकुल पण मला वाटलं होतं लाडक्या बहिणीचे पैसे माझे जमा होतील, पण जमा झाली नाही. आणि मला गरज पण आहे पैशाची. आम्ही लाडक्या बहिणीचे गेलतो बँकमध्ये, डबल का पैसे आले नाहीत भाऊ. फॉर्म भरला होता. किती आले किती नाही आले? 12,000 आले, 6,000 राहिले. काय म्हणले बँकेतले साहेब? एकदा या म्हणले 2 वेळा कशासाठी? केवायसी करायसाठी.